हॅलो. समन्स गिवन टू प्लेंटिफ फॉर सर्व्हिस हा त्याचा पुढचा मोड आहे. रूल 9A ऑफ ऑर्डर 5. Rule 9A also provides another regular mode of service of summons. Here it is to be noted that the earlier Rule 9 and this present Rule 9A was substituted in the Civil Procedure Code by the Amendment Act of 2002. 2002च्या अमेंडमेंटनुसार रूल 9A हा याच्यामध्ये सबमिट केला गेला आहे, याच्यामध्ये अमेंड केला गेला आहे. जनरली इट इज द प्रॉपर ऑफिसर of the court who actually does the task of servicing or delivering the summons. Commonly जो proper officer असतो तो service of summons करतो. But sometimes the plaintiff himself wants to undertake this task. कधी कधी plaintiffला वाटतं की हे काम मी स्वतः पण करू शकतो. For the service of summons on the defendant. Therefore, under the rule 9A, such a plaintiff is required to make application. Application करतो तो for obtaining the permission of the court for serving such summons by himself. तो म्हणतो नको मी लोकल लिमिटमध्ये मी स्वतः जाऊन काय करतो, सर्व्हिस ऑफ समन्स करतो. Then on the defendant, and when the permission is granted, then the court gives the summons to the plaintiff who then actually delivers it to the defendant. इथं काय होतं पहा, कधी कधी प्लेंटिफलाच वाटतं की मी सर्व्हिस ऑफ समन्स करायला पाहिजे, मी स्वतः सर्व करतो आता डिफेंडंटला जाऊन. मग तो काय करतो, कोर्टामध्ये जाऊन एक ॲप्लिकेशन देतो आणि सांगतो की मी स्वतःच काय करतो आता डिपेंडंटला समन्स नेऊन देतो. देन दस अंडर द रूल 9A द सर्व्हिस ऑफ समन्स कॅन बी इफेक्टेड बाय सच अ प्लेंटिफ हिमसेल्फ, thereby delivering or tendering the copy of summons to the defendant personally. आता इथं तो डिफेंडंट प्लेंटिफ काय करतो, स्वतः जातो आणि पर्सनली डिफेंडंटला समन्स देऊन टाकतो. बट सच अ कॉपी ऑफ समन्स मस्ट बी साइन बाय द जज अँड सील्ड विथ द सील ऑफ कोर्ट. हे महत्त्वाचं आहे. जे समन्स प्लेंटिफ देणार आहेत त्याच्यावर सुद्धा जजची सही असायला पाहिजे आणि त्याच्यावर कोर्टाचा शिक्का असायला पाहिजे. अँड देन फॉर द पर्पजेस ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स the provisions of Rule 16 and 18 of the Order 5, which were applicable to the proper officer, it also apply here to the plaintiff effecting such a service, presume thereby that such a plaintiff is the proper officer, that is serving officer of the court. आता आपण प्रॉपर ऑफिसरची डेफिनेशन पाहिली होती मगाशीच. प्रॉपर ऑफिसर म्हणजे ती व्यक्ती जी काय करते, ती त्या कोर्टाची नसते पण दुसऱ्या कोर्टाची एक व्यक्ती काय करते, प्रॉपर सर्व्हिस करते, समन्स नेऊन देते. आता या ठिकाणी रूल 16 आणि 18 काय सांगतायत की प्लेंटिफ हा स्वतःसुद्धा प्लेंटिफला जजची सिग्नेचर असलेला आणि सील असलेलं काय करतो आहोत आपण, सबमिट करतो आहोत. प्लेंटिफकडे समन्स दिलेला आहे, तो जाणार आणि सर्व्हिस देणार. मग या ठिकाणी जो प्लेंटिफ जाणार आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत आता, प्रॉपर ऑफिसर असं म्हणणार आहोत. When the plaintiff who was so permitted to deliver the serve and serve the summons by himself, although takes full efforts to do all the required things for such a service, but then also when such a summons could not be served on the defendant personally, then in that case the court can order for the reissue of the summons to be served by the court under Rule 9, and thus it cannot be served again by plaintiff under the Rule 9A. पहा, त्यांनी ती सर्व्हिस ऑफ समन्स केलेला आहे, त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे, त्यांनी संपूर्ण प्रयत्न केलेले आहेत, पण त्याला काय त्यांनी ते सर्व करू शकला नाही, ते सर्व झालंच नाही किंवा ते तो देऊ शकला नाही समन्स कुणाला, डिफेंडंटला. मग अशा वेळेस काय केलं जाईल, असं त्याला रिइश्यू करण्याची अथॉरिटीज कोर्टाला आहे. ते समन्स पुन्हा रिइश्यू केलं जाईल, जरी प्लेंटिफच्या हातून नाहीच सर्व झालं तरीसुद्धा रिइश्यू केलं जाईल. पण आता पुन्हा मात्र प्लेंटिफच्या हातामध्ये ते समन्स दिलं जाणार नाही. रूल 9A तो पुन्हा ॲप्लिकेबल नाही. इट ॲप्लिकेबल ओनली वन्स. एकच वेळेस प्लेंटिफ हा अधिकार वापरू शकतो, ॲप्लिकेशन करू शकतो आणि सांगू शकतो की मी काय करतो आता, समन्स सर्व करतोय पण तो फेल झाला, त्यांनी सगळे एफर्ट्स घेतले पण तो फेल झाला, त्यांनी काय सर्व्हिस करू शकला नाही, समन्स तो देऊ शकला नाही. मग अशा वेळेस काय केलं जातं, त्याचं समन्सचं रिइश्यू केलं जातं, पुन्हा त्याला समन्स पाठवलं जातं प्रॉपर ऑफिसरकडून. पण आत्ता मात्र पुन्हा एकदा प्लेंटिफला चान्स दिला जात नाही तो रूल 9A नुसार की तो पुन्हा एकदा सर्व करेल समन्स म्हणून.
and when such a plaintiff actually attempts to tender, give the copy of summons to the defendant, but when the defendant refuses to take or accept it, plaintiff घेऊन गेलेला आहे समन्स पण समोरच्या पार्टीने ॲक्सेप्ट नाही केलेलं, then also the court can order for the reissue of the summons. प्लेंटिफकडून स्वतःच डिफेंडंट समन्स घेईल असं होईल का? कधी कधी नाही होत. मग अशा वेळेस त्याचं पुन्हा रिइश्यू केलं जातं. टू बी सर्व बाय द कोर्ट ॲज ऑफर सेड. सिमिलरली व्हेन such a plaintiff actually tenders the copy of summons to the defendant personally, who also takes it but refuses to sign the original or acknowledgement of the acceptance, then in such a case also the court can order for the reissue of summons in the aforesaid manner. पाहता पर्सनली त्यांनी सर्व केलं, डिफेंडंटनी नाकारलं घेणं, तर त्याचं रिइश्यू केलं जाईल समन्स. त्यांनी दिलं बरं का, पण त्यांनी सही करायला नकार दिला, डिफेंडंटने सही नाही केली त्या ॲक्नॉलेजमेंटवर किंवा पोच देण्यावर, मग पुन्हा एकदा त्याला समन्स काय केलं जाईल? रिइश्यू केलं जाईल. असे वेरियस मोड्स आहेत त्याच्यामध्ये. हिअर इट इज टू बी रिमेंबर्ड दॅट इव्हन दो द डिफेंडंट रिफ्युजेस टू ॲक्सेप्ट द समन्स ॲज ऑफर सेड, then वर सांगितल्याप्रमाणे then also the court cannot declare that the summons has been duly served. कोर्ट आता डिक्लेअर नाही करत, प्लेंटिफचं आहे, प्लेंटिफच्या ताब्यात आहे समन्स, त्यामुळं कोर्ट हे डिक्लेअर नाही करत की ते ड्युली सर्व झाले. कारण काय त्याचं पहा, बिकॉज हिअर अंडर रूल 9A द सर्व्हिस ऑफ समन्स इज टू बी इफेक्टेड नॉट बाय द प्रॉपर ऑफिसर ऑफ द कोर्ट बट बाय द प्लेंटिफ हिमसेल्फ हू कॅन नॉट बी ट्रस्टेड अपॉन. जरी त्यांनी समन्स दिला असेल नेऊन आणि समन्स दिल्यानंतर त्यांनी ते स्वीकारलं असेल आणि त्यांनी सही करायला नकार दिला असेल तर ते रिइश्यू केलं जातं. पण इथं जरी त्यांनी समन्स घेतला असेल तरीसुद्धा याची प्रॉपर सर्व्हिस झाली असं मानलं जात नाही, कारण कोर्टाचा हा प्रॉपर ऑफिसर नाही आहे. तर हा कोण आहे? प्लेंटिफ स्वतः आहे आणि हा काय ट्रस्टेड नसतो. ओके. अँड इट इज टू बी नोटेड हिअर दॅट व्हाईल कॉझिंग the service of summons by the court under earlier rule 9, at the same time the service of summons can also be effected by the plaintiff under the rule 9A if the court so permits, then the summons can be served simultaneously under the both aforesaid rules. जर समजा सर्व्हिस जर दोन्ही पद्धतीने काय केलं जातं, इथं समन्स पाठवलं जातं, म्हणजे प्रॉपर ऑफिसरकडून पण आणि प्लेंटिफकडून पण. ओके. पुढचा जो मोड आहे तो आहे सर्व्हिस ऑफ समन्स बाय अफिक्सिंग अ कॉपी ऑफ समन्स ऑन द डिफेंडंट्स हाऊस विदाऊट एनी ऑर्डर ऑफ द कोर्ट, रूल 17 ऑफ ऑर्डर 5. ओके. याच्यावर तुम्हाला शॉर्ट नोट येते, कुठे अफिक्स करायचं, कुठे करायचं ते समन्स. ओके. रूल 17 प्रोव्हाइड्स फॉर द सेकंड मोड ऑफ द सर्व्हिस ऑफ समन्स. हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू.